पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर भारत आता नवीन झटका देण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानसाठी जलवाहतूक आणि पोस्ट सेवा निलंबित करण्याचा भारत गांभीर्याने विचार करतोय। भारताने हा निर्णय घेतल्यास पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे। सोमेश कोलगे आपले दिल्लीचे प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। सोमेश, नक्कीच आता भारत विचार करतोय तो म्हणजे पाकिस्तान सोबतच्या सर्व प्रकारच्या समुद्री वाहतुकी सुद्धा बंद करण्याचा विचार हा भारत करतोय। त्यामुळे पाकिस्तानकडे येणारी जी व्यापारी वाहतूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित होईल, कारण अरबी समुद्रातली बहुतांश जी समुद्री सीमा आहे ती भारताच्या ताब्यात आहे। आणि अशा पार्श्वभूमीवर जर भारताने पाकिस्तानला जाणारी जहाज वाहतूक जरी थांबवली तर आधीच पाकिस्ताननी त्यांच्या बाजूनी भारताकडून जर सागरी हल्ला होऊ शकतो या भीतीने त्यांची समुद्री वाहतूक कमी केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरचं क्षेत्र हे त्यांनी सध्या पाकिस्तानी नेव्हीच्याच ताब्यात ठेवलेलं आहे। अशा वेळी जर भारताने देखील शिपवेज सुद्धा बंद केले, जर जहाजाने होणारी वाहतूकही पाकिस्तानसोबतची बंद केली तर पाकिस्तानला याचा खूप मोठा फटका बसू शकतो। फक्त प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या आणि अफगाणिस्तानच्या सुरू असलेल्या व्यापाराचा, की ज्याच्यावरती परिणाम हा पाकिस्तानच्या मार्गी तो बऱ्याचदा व्यापार होत होता, परंतु त्यावरती काही वेगळा मार्ग शोधून सध्या पाकिस्तानची जर पूर्णपणे कोंडी करायची असेल व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा, तर पाकिस्तानकडे जाणारा समुद्री मार्ग हा भारताने जर पूर्णपणे बंद केला आणि भारतीय हद्दीतून पाकिस्तानच्या कुठल्याही जहाजांना किंवा बोटींना परवानगी दिली नाही तर पाकिस्तानचा व्यापार हा पूर्णपणे कोलमडून पडेल आणि तसं करण्याच्या विचारात सध्या भारत सरकार असल्याचं कळतंय। सोमेश, तुम्ही आमच्यासोबत राज। आणखी एक बातमी आपल्याला पाहायची आहे। भारतीय वायुदलाचं लवकरच मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे। गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुदलाची महत्त्वाची विमानं उतरणार आहेत। राफेल, जग्वार, मिराज या लढाऊ विमानांचं संचलन या निमित्तानं पाहता येणार आहे। युद्धाच्या काळामध्ये महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग हे धावपट्टी म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकतात। गंगा एक्सप्रेसवेवर यापूर्वी सुद्धा त्याची चाचणी यशस्वी ठरली होती। पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे। सोमेश, नक्कीच भारत आपल्या बाजूने पाकिस्तान आता पूर्णपणे घाबरलेला आहे की भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो आणि भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देईल। परंतु ही भीती पाकिस्तानवरची जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने सध्या भारतीय हवाई दलाकडून गंगा एक्सप्रेसवेवरती अशा प्रकारे एक भव्य युद्ध सरावाचं प्रदर्शन केलं जाणार आहे आणि याचा निश्चितच परिणाम हा पाकिस्तानच्या मानसिकतेवर होईल, पाकिस्तानच्या मनोबलावर होईल। आणि इतकी जोरदार तयारी जो भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर करतोय, सर्व सामरिकदृष्ट्या करतोय, त्या भारताच्या मनात नेमकं काय आणि भारत जर प्रत्युत्तर देणार तर तो किती ताकदीने देणार आहे याची कल्पना सुद्धा पाकिस्तान करू शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे पाकिस्तान कुठेतरी युद्धाची घाई करतोय दुसऱ्या बाजूला। तर इथून भारत फक्त तयारी करून आणि या भीतीचं जे वातावरण पाकिस्तानमध्ये आहे ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।